मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, जास्तीत जास्त जणांनी ऐकण्याचे करावे, शेअर करण्याचे करावे। कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, एक लाईक, आणि तुम्ही कुठून ही देवी भागवत पुराण ऐकत आहोत तर गावाचं नाव नक्की करा, नाहीतर जय माता दी केलं तरी पण चालेल। तर अशाच तुमच्या कमेंट्स येत राहो आणि माझा आत्मविश्वास वाढत राहो। तरी पण आपण 18,000 शब्द होते, त्याच्यातून आपण अर्ध देवी पुराण श्रवण झाले आपल्या अर्ध्याच्या वर। तर आज आपण तुलसीची तपश्चर्या हा अध्याय ऐकणार आहोत। तर हा एकादशीच्या दिवशी पण आपण ऐकला तर खूप पुण्य मिळतं। तुळशीचं नावसुद्धा ऐकलं एकादशीला, नुसतं तुलसी हे सुद्धा श्रवण केलं तरी पण सर्व पापं आपले जळून भस्म होतात। तर आता आपण ऐकणार आहोत तुलसीची तपश्चर्या आणि खूप छान छान पुढे पण अध्याय आहे। शंखचूड व तुलसी यांची भेट कशी झाली आहे आणि मग नंतर नारायणाला कसे काय नारायणजवळ गेले। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सरस्वतीच्या आख्यानमध्ये की गंगा आणि सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या शापामुळे एक दुसऱ्यांना शाप देण्यामध्ये ते कसे काय झालेले आहेत आणि कसे खाली अवतरलेले आहे गंगा नदी पण, सरस्वती माता पण आणि लक्ष्मी पण। तर हे असे वादविवादामुळे त्यांना शापित झालेले आहे आणि नंतर मग त्या विष्णूला भेटलेले आहेत। तर किती किती वर्षानंतर त्या श्रापामधून मुक्त झालेले आहेत। तर आज आपण तेच लक्ष्मी मातेला सुद्धा सरस्वती मातेने शाप दिला होता की तू नुसतं गंमत बघत होती, हसत होती। विष्णू भगवान आणि गंगा एक दुसऱ्यांना बघून हसत होती, तर प्रेम हे सर्व तिघांना समान पाहिजे असं सांगितलं होतं। तर हे तुलसी झालेली आहे, गंगा माताने श्राप दिलेल्यामुळे, सरस्वती माताने एक दुसऱ्याला शाप दिल्यामुळे जे लक्ष्मी माता होत्या तर त्या तुलसी झाल्या आणि तुलसीची तपश्चर्या करून मग शंखचूड यांच्याशी लग्न होऊन मग वैकुंठात परत गेलेल्या होत्या। आपण तेच अध्याय नवीन ऐकणार आहोत। नवीन म्हणजे यांची नवीन कथा आपण ऐकणार आहोत, तेच ते रिपीट नाही होणार। नवीन कथेला आपण सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज आपण तुलसीची तपश्चर्या कशी करायची, कशी केली आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर त्या अगोदर खूप काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या, त्याच्यावर प्रश्नाचं उत्तर सर्वांसाठी आहे ते। तर ज्यांचे लग्न जमत नाही आहे तर ताई काय करायचे, ज्यांच्या मुलांना या मुलींना नोकरी लागत नाही आहे तर ताई काय करायचे, कोणाच्या सुनेंना मूलबाळ होत नाही आहे, नातू होत नाही आहे, मूलबाळ काही होत नाही आहे तर काय करायचं। तर सर्वांना एक रामबाण इलाज आहे, फक्त श्रद्धा आणि विश्वासाने एक काम करायचं। श्रद्धा आणि विश्वास, एकदम दृढ विश्वास पाहिजे त्याच्यासाठी। तो उपाय तुम्ही करा, तुम्हाला नक्की तो उपाय फलीभूत होईल। तर तुम्ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दररोज पठण करा जोपर्यंत मूलबाळ होत नाही आहे तुम्हाला। अगोदर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि परत तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, दुसरं काहीच नाही। शिवाची आराधना करा, शिव जरूर प्रसन्न होतील। आणि एक म्हणजे शिवाला तुम्ही 5 सोमवारपर्यंत पानाचा विडा ठेवा, त्याच्याने सुद्धा तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या, तुम्हाला माहिती तुमच्या इच्छा काय काय आहेत। मी पण माझ्या मुलीसाठी मी पण शिवाला विडा ठेवते की तिच्या गव्हर्मेंट कॉलेजलाच नंबर लागायला पाहिजे MDS करता, कारण गव्हर्मेंटमध्ये प्रॅक्टिस जास्त भेटते। माझी मुलगी म्हणते मम्मी प्रॅक्टिस जास्त भेटेल आणि प्रॅक्टिस मेन आहे आपल्याला। तर त्यासाठी मी हीच प्रार्थना करते की गव्हर्मेंट कॉलेजच भेटायला पाहिजे MDSला, डॉक्टरी लाईनसाठी। तर मी सुद्धा विडा ठेवते पानाचा। तर 2 नागिनचे पाने घ्यायचे, त्याच्यामध्ये काजू अख्खा नाही ठेवायचा, तुकडे करून घ्यायचे 2, 3, 4। बदामचे बी तुकडे करून घ्यायचे, काजू, बदाम, 1 किशमिश, 1 लोंग, 1 वेलदोडा, आणि त्याला अशी पूड वाढून परत एक वरून लोंग खोसून द्यायची। तो विडा हातात घ्यायचा आणि तुमचं गोत्र काय आहे ते बोलायचं, तुम्ही कोणाकरता करत आहोत त्यांचं नाव बोलायचं। माझं ऐकून घ्या आता, तुमचं काय हे तुम्ही सर्वांनी ऐका, सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी हे प्रश्न केलेले होते सर्वांसाठी आहे हे। तर मी माझं बोलते। शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, माझी मुलगीचं नाव
डॉक्टर अक्षदा प्रवीण लोहार, इला MDSसाठी हे भोलेनाथ, हे शिवशंभू, हर साम सदाशिव, हे गौरीनाथ, हे उमापतीनाथ, हे नंदेश्वर भगवान. माझ्या मुलीला अक्षदाला MDSसाठी गव्हर्मेंट कॉलेज जे पाणी वाहतं त्याच्या बाजूला जी लकीर राहते तिथं आपल्याला हळद आणि कुंकू आणि चावल ठेवून आपल्याला हा विडा जो पानाचा आहे तो आपल्याला हा विडा आपल्या मनोकामना पूर्ण करता हा विडा आपल्याला शिवलिंगाला अशोक सुंदरीजवळ जिथे पार्वती मातेचं स्थान आहे तिथे आपल्याला हा ठेवायचा आहे. तर हे तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. 5 सोमवार करा, 11 सोमवार करा, तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण नाही होत तोपर्यंत तुम्हाला हा विडा अंबे माताला जिथं शिवलिंगाजवळ आहे तिथं चढवा. नाहीतर आपल्या कुलदेवतावर ज्यांचा विश्वास असेल, कुलदेवीला पण पानाचा विडा खूप आवडतो. नवरात्रीमध्ये तुम्ही चढवलेच असतील पानाचे विडे. मी मुद्दाम सांगितले नाही कारण की सर्वांना हा उपाय माहिती राहतो तर व्हिडिओ लॉंग होऊन जातो. तर ज्यांनी चढवले नसणार त्यांनी दुर्गा अष्टमी, नवमी जो पण व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत जेव्हा पण येईल या काही शुभ दिनी तुम्ही आपल्या कुलदेवीला मंगळवार, शुक्रवार पानाचा विडा चढवू शकतात. तर अशा या तुमच्या सर्व कमेंट्सवर हा पानाचा विडा तुम्ही चढवा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. तुलसीची तपश्चर्या. नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, माधवी ही धर्मध्वजाची पत्नी गंधमादन पर्वतावरती दोघे परस्परांशी संगम सुखात निमग्न झाली होती. चंदन उटी अंगाला लावून ती फुलांनी सजवलेल्या चंदनाच्या सिजेवर निजत असे. ती म्हणजे स्त्रीजातीमधील एक रत्नच होती. तिच्या अंगावर रत्नजडित अलंकार तर नेहमीच असत. ती स्वतः कामक्रीडा निपुण असून शिवाय तिचा पतीसुद्धा थोडीसं तोंड असा होता. दोघंही संभोगामध्ये विलक्षण कुशल व हौशी असल्यामुळे नित्य नव्या प्रकारांनी रतिक्रीडा करत असत. अशाच तऱ्हेने देवांची 100 वर्ष एवढा प्रतिदीर्घ काळ लोटून गेला. शेवटी राजा अगदी तृप्त झाला, पण माधवी मात्र अतृप्त होती. पण ती गर्भवती झाली. दिवसेंदिवस ती कांतिमान होत चालली होती. 100 वर्षापर्यंत तो गर्भ वाढत होता. मग एका शुभ समयी, शुभ लग्नावर, शुभ ग्रह योगावर, शुभ नवांशात, शुभ ग्रहासह लग्नेश असताना पद्यादेवीच्या अंशाने सुंदर अशी मुलगी जन्माला आली. तो दिवस कार्तिकामधील पौर्णिमेचा होता. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होती. तो दिवस ती मुलगी जन्माला आली ती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. शरद ऋतूतील चंद्रासारखा गोल चेहरा, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल चुटुक होठ अशी ती मुलगी न रडता हसऱ्या चेहऱ्याने टुकटुकूत सर्व पाहत होती. तिच्या हातपायांचे तळवे तांबूस गुलाबी होते. बेंबी खोल असून ओटीपोटावर 3 वळ्या होत्या. नितंब गोल होते. ती श्यामा असल्यामुळे तिचे शरीर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात उबदार असे होते. तिचे केस वडांच्या पारंब्यासारखे लांब लचक होते. कांती सोन्या चाप्यासारखी असून ती फारच आकर्षक होती. तिचे नाव तुलसी असे ठेवले गेले. ती वयाच्या मानाने फार समजूतदार होती. त्यामुळेच बालपणीच कुणाचेही न ऐकता ती बदर रिकारण्यात तपस्यासाठी निघून गेली. तिथे तिने 1,00,000 दिव्य वर्षापर्यंत तपस्या केली. नारायण हाच पती मिळावीन असे तिने दृढ निश्चय केला की मला नारायण हाच पती पाहिजे. तुलसीले रखरखत्या ग्रीष्म ऋतू, पंचाग्नी साधन, कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात आसन, मुसळधार पावसात उघड्या जागी बसून 20 वर्ष फळे खाऊन पाणी पिऊन काढली. 30,000 वर्षापर्यंत केवळ झाडपाल्यावर काढली आणि 40,000 वर्ष फक्त हवेवरचे निराहार राहिली. शेवटची 10,000 वर्ष ती एका पायावर उभी राहिली. तेव्हा तुलसीला वर देण्याकरता चतुर्वर्धन ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन आले आणि तुलसीला बोलले, हे देवी तुलसी, तुला कोणती इच्छा आहे ती सांग. तुला हरिभक्ती, हरिदास्य, चिरतारुण्य, अमरत्व जे काही हवे असेल ते निसंकोच माग, मी तुला ते वरदान देईन. तुलसी म्हणाली, पितामहा, माझी इच्छा मी सांगते. तुम्ही सर्वांच्या मनातील गोष्ट जाणता. मग संकोच कशासाठी प्रभू? मी तुलसी नावाची गोपी आहे. पूर्वीच मी गोलोकातील रहवासी, तेव्हा मी कृष्णाची प्रिया राधेची दासी होती. मी तिच्याच देहापासून जन्मलेले होते. तिच्या सर्व मैत्रिणींची आवडती होती. एकदा अशी गोष्ट घडली की रास क्रीडेच्या वेळी समयी गोविंदाने मला भोगली. त्यावेळी भान अर्पून मी बेशुद्ध होऊन पडले. नेमक्या त्याच वेळी रासेश्वरी राधा तिथे आली. एकंदर
सर्व प्रकारच्या तिच्या ध्यानी आले. मग तिने गोविंदाची भरपूर निंदा केली आणि रागातच मला शाप दिला, तू आत्ताच पृथ्वीवर मानवी देहात जन्माला जा. त्यावर गोविंद म्हणाला की तू तिथे जन्म घेतल्यावर तप कर, म्हणजे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तुला वर देईल व माझ्या अंशाच्या चतुर्भुज रूपाचा तुला लाभ होईल. असे सांगून तो अंतर्धान पावला. मग राधेच्या भयाने मी पृथ्वीवर जन्माला आले. तर आता मला एवढाच वर द्या की मी कांतिवान, शांत, सुस्वरूप असा नारायणपती रूपाने मला मिळो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, बालिके, सुदामा या नावाचा एक गोप आहे, तो श्रीकृष्णाचा अंशच आहे. तो सुद्धा राधेच्या शापामुळे दानव कुळात जन्मला आहे. त्याचे नाव आहे शंखचूड. त्याच्या एवढा पराक्रमी तिन्ही लोकात कुणीही नाही. पूर्वी गोलोकात हसत्यावेळी तुझ्यावर भाळला होता, पण राधिकेच्या भीतीमुळे तुमचे मिलन होऊ शकले नाही. असा तोच सुदामा आता पूर्वजन्मीच्या स्मरणासह पुन्हा जन्माला आलाय. तू सुद्धा तशीच पूर्वस्मृती जाणतेस आणि तुझ्यापासून गुप्त असे काहीच नाही. तर तू शंखचूडाची पत्नी हो. पुढे तुला नारायणाच्या पतिरूपाने लाभ होईल. नंतर असे घडले की नारायणाच्या शापाने तू पवित्र अशी तुलसी वृक्ष होशील. सर्व वनस्पती वर्गात तू परमश्रेष्ठ आणि नारायणाची सर्वाधिक आवडती होशील. तुझ्याशिवाय केलेली पूजा निष्फळ होईल. वृंदावनात वृक्षरूप असल्यामुळे तुझे वृंदावनी असे नाव प्रसिद्ध होईल. गोप व गोपी तुझ्या पानांनी माधवांची पूजा करतील. वृक्षांची अधिदेवी म्हणून तू कृष्णासह मुरादपणे विहार करशील. असा वर मिळाल्यामुळे तुळसीला फार आनंद झाला व ती हास्यमुखाने विधात्याला म्हणाली, पिताजी, मी खरेच तेच सांगते की 2 हाताच्या श्यामसुंदर कृष्णावर माझी जेवढी प्रीती आहे तेवढी चतुर्भुजावर रूपावर नाही. अचानकपणे गोविंदाचा आणि माझा भंग पावल्यामुळे असंतुष्ट आहे. मी गोविंदाच्या वचनामुळे चतुर्भुजाची प्रार्थना करीत आहे. तुमच्या कृपेमुळे मी पुनश्च गोविंदाला प्राप्त करेन आणि माझी खात्री आहे, पण मला राधेच्या भीतीपासून सोडा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, त्यासाठी मी तुला 16 अक्षरांचा राधिकेचा मंत्र देतो, तो स्वीकार कर. त्यामुळे काय तू राधाचीही प्राणहून आवडती होशील. तसेच तुमच्या शृंगार राधेपासून गुप्त राहील, पण तू राधेप्रमाणेच गोविंदाची प्रिया होशील. असे सांगून ब्रह्मदेवाने तिला राधेचा 16 अक्षरी मंत्र, स्तोत्र, कवच, पूजाविधी देऊन त्यांची सिद्धी कशी करावी हे सांगून आशीर्वाद दिला. मग तुलसीने त्या मंत्राचे अनुष्ठान करून सिद्धी मिळवली. त्या एकाच मंत्राच्या प्रभावामुळे ती रमेप्रमाणे कृतकृत्य झाली. विश्वातील अनेक दुर्लभ भोग तिला प्राप्त झाले. तिच्या मनाला पूर्ण चिर समाधान मिळून तपश्चर्या कष्टाचे निवारण झाले. खरोखर इच्छा पूर्ण झाली की मनुष्याचे कष्ट नष्ट होतात. नंतर तुलसीने भोजन वगैरे आटपले व ती सुसज्ज अशा चंदनी पलंगावर झोपून गेली. मग शंखचूड व तुलसी यांची भेट कशी झाली हे नारायण म्हणाले. मग वत्सा नारदा, ब्रह्मदेवाच्या वरामुळे आनंदित झालेली तुलसी गाढ झोपून गेली. तेव्हा ती संधी साधून मदनाने तिच्यावर आपले अमोघ असे 5 दिव्य बाण मारले. परिणामी शीतल अशा चंदनाच्या व फुलाच्या सेजेवर निजलेली असून तिच्या शरीराचा दाह होऊ लागला. सर्व अंगावर काटा उभा राहिला. तिचे नेत्र गुलाबी झाले. तिचे चैन पडेना. क्षणात तिला गुंगी येई तर क्षणात ती कासावीस होई. कधी तिच्या घशाला कोरडे पडी तर कधी तंत्रीमध्ये जाई. क्षणात तिला आनंदाच्या उकळ्या फुटत तर कधी ती विष्ण होई. मध्येच ती उठून बसे तर लगेच शय्येवर लोळून घेई. काय करावे तिला सुचेनासे झाले होते. मृद रेशमांची शय्या तिला बोचू लागली. फळे कडवट वाटू लागली आणि थंडगार पाणी तिला विषाप्रमाणे भासू लागले. घर तिला गृहेप्रमाणे भासू लागले. तलम वस्त्रे टोचत आणि माथ्यावरचा शेंदूर जखमेप्रमाणे वेदना होई. अशातच तिला पुन्हा गुंगी आली व स्वप्न पडले. त्यात तिला असे दिसले की एक तरणा, बांड देखणा व वस्त्रे आणि अलंकारांनी नटलेला कुणी एक पुरुष तिच्या समोर उभा आहे. तिच्या गळ्यात वनमाला असून सर्व अंगावर चंदनाची उटी आहे. त्याचा आवाज नाद मधुर असून ती शृंगारिक कुजबुज करीत तिला मिठीत घेत आहे. तो संगमासाठी अत्यंत आसुलेला आहे. संगोमागाच्या उत्कट क्षणानंतर तो उठून गेला, परंतु लगेचच माघारी आला. तो जातेवेळी ती न जाण्यासाठी विनवते आहे. तिला खडकन जाग आली आणि शेजेवर कावरी बावरी होऊन उठून बसली आणि रडू लागली की आता तारुण्य पीडा सहन करीत बद्रिकाश्रमात राहिली. दुसरीकडे योगी शंखचूडाने जैगीश्वर ऋषीकडून कृष्ण मंत्राची दीक्षा घेऊन पुष्कर तीर्थावर तो सिद्ध केला. कृष्णाचे सर्व मंगल कवच धारण करून ब्रह्मदेवापासून मनवंचित वर प्राप्त करून घ्यायचा निर्देशानुसार बद्रिका आश्रम आला आणि तुलसीच्या दृष्टीस पडला. साक्षात जणू दुसरा मदनच असा तारुण्य संपन्न चाप्यासारखा अंगकांतीचा होता. अंगावर रत्नजडित अलंकार असून शारदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचा चेहरा होता. कमल पाकळीसारखे त्याचे नेत्र असून तो विमानात बसला होता. गळ्यात प्राजक्ताच्या फुलांच्या घवघवीत हार होता. तो हळूहळू सामोरा आला तेव्हा काही शास्त्री सुलभ संकोचाने मुखवस्त्राने झाकून पण नेत्रात संगमाचे आव्हान देत तुलसी त्याच्याकडे कटाक्ष टाकीत पाहू लागली. तिचे मुख कमल
मुखमंडल तेजस्वी असून पायापासून तर डोक्यांपर्यंत बहुमूल्य अलंकार होते. घनदाट केसात मालतीचे गजरे पाळलेले होते. शंखचूड तिच्या शेजारी बसला आणि गोड वाणीने बोलला, हे सौंदर्यशालिनी, कल्याणी, मानिनी स्त्रिये, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? तू सर्व स्त्रियात धन्य व मान्य दिसतेस. मी तुझा दास आहे, तेव्हा गप्प न राहता माझ्याशी काहीतरी बोल. असे त्याचे बोलणे ऐकल्यावर तुलसीने तिरक्या नजरेने पाहिले आणि ती म्हणाली, मी धर्मध्वजाची मुलगी असून या वनात तपस्या करते. पण आपण कोण आहात? आपले माझ्याशी काय काम आहे? आपण कृपया आपल्या मार्गाने जा. शास्त्रवचन असे आहे की कुलीन आणि सभ्य लोक एकांतात असलेल्या कुलीन स्त्रीशी संभाषण करीत नसतात. अहो, आधी स्त्रिया या कामानुग्ध, मादक व सौंदर्यवती असून पुरुषांना घातक असतात. विषाने भरलेल्या अमृता कुंभाप्रमाणे वरवर गोडगोड बोलणाऱ्या असून त्यांच्या अंतरी मात्र विष असते. हृदयकटयासारखे तीक्ष्ण व मुखात मात्र मधाळ बोलणे असते. त्या नेहमीच सर्वार्थ साधण्यात तत्पर असतात. आपल्या मतलबापुरत्या पतीबरोबर एकनिष्ठ पण ऐरवी मात्र स्वरोच्चारणी अशा असतात. अंतर्यामी मलिन पण चेहरा मात्र आकर्षित असतो. श्रुतिशास्त्रे व पुराणे यांनी ज्यांना दोषाचे आगर असे म्हटले आहे त्यांच्यावर कोणता शहाणा माणूस विश्वास ठेवील बरं? अशा स्त्रियांना शत्रू व मित्र असा कोणी नसतो. त्यांना रोज नवा सोंगडी आवाजतो. धनवंत पुरुष पाहिला की त्याला जाळ्यात घेतात आणि मग त्यांच्या सतीवताचा आणतात. पण खरे तर कामाच्छा हाच त्यांचा आधार असतो. आपली दगदगणारी वासना शमवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. वरून दुसऱ्याला संयमाचे धडे देतात, पण मनातून मात्र संभोगासाठी वखलेल्या असतात आणि एकांतात पुरुषाबरोबर निर्लज्जपणा करतील. चार लोकात मात्र विनयाचा संकोचाचा देखावा करतात. जर का पुरुषाची संगत मिळाली नाही तर मात्र रागारागाने अनावर करतात. अपमानापोटी सूड घेण्यासाठी कमी करत नाही. पण जर वासना पूर्ण झाली नाही मात्र त्यांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. फार काय सांगू, पण सर्प जसा उंदराला मारतो तशा पुरुषांचा घास घेण्यास कमी करीत नाही. अशा स्त्रिया मूर्तिमंत, धाडस, दोषांची खानच होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही भुलवतात. एवढेच नव्हे तर त्यांनासुद्धा अशा मोहिनी स्त्रियांचा थांग लागत नाही. अशा स्त्रिया खरोखरी तपस्वी करता विघ्न स्वरूप असतात आणि मोक्षार्थ लोकांसाठी अडथळा आणतात. हरिभक्तीचा यांचा कधीच संबंध येत नाही. संसाररूपी केदखान्यातील त्या बेड्याचा हाय स्वप्नाप्रमाणे असत्य असून गारुड्याच्या खेळासारखा आभास मात्र आहे. त्यांचे रूप सर्वांना भुरळ पाडते हे खरे, पण अंतर मात्र विष्ठा, मूत्र, लाळ वगैरेंनी भरलेले असते. गुप्त इंद्रिय व रक्त व अपवित्र असे मोक्ष मार्गाची वाट सरून करता विषवेली विधीने उत्पन्न केलेले दिसते. आणि मग एवढे बोलल्यावर तुलसी गप्प बसली. काही क्षण गेल्यानंतर शंखचूडाने हसत बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, देवी, तुझे सांगणे सर्वत्व खोटे नाही, पण खऱ्या खोटाचे मिश्रण कसे मी ते सांगतो आई. विद्यात्याने मोहक अशी स्त्रीजात निर्माण करताना दोन प्रकारात स्त्रिया बनवल्या. त्यातील एक प्रकार हा प्रशंसनीय आहे, दुसरा अप्रशंसनीय आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधा या 5 जणी सृष्टीचे मूळ कारण असल्यामुळे सृष्टीच्याही अगोदरपासून अस्तित्वात आहे. ज्या ज्या रमणी यांच्या अंशापासून जन्मतात कीर्तिमती, कल्याणकारिणी, त्याचप्रमाणे प्रशंसनीय असतात. त्यातील शतरूपा, देवहूती, स्वदा, स्वाहा, दक्षिणा, छायावती, रोहिणी, वारुणी, सचुदिती, आदिती, कुबेरपत्नी, लोपामुत्र, अनुसया, कोटरी, तुलसी, अहिल्या, अरुंधती, मेना, मंदोदरी, तारा, दैमंती, वेदवती, गंगा, मनसा, पुष्टी, तुष्टी, स्मृती, मेधा, कालिका, वसुंधरा, षष्टी, मंगलचंडी, धर्मकामिनी, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, शांती, निद्रा, भूक, तहान, सध्या, दिवस, रात्र, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभा हे शिवा आदी करून स्त्रिया ह्या सर्वच युगांमध्ये श्रेष्ठ आहेत. स्वर्गातल्या वेश्या वारंगणांना या स्त्रियाच आहेत, पण प्रशंसनीय नाहीत. पुंचली म्हणून प्रसिद्ध आहे. सात्विक ज्या स्त्रिया आहेत त्या श्रेष्ठ तेजस्वी असून विश्वात साध्वी म्हणून ओळखल्या जातात. पण ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव्य जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया आहेत तशा राजस, तामस पण आहेत. आणि आपण पुन्हा तिन्ही गुणांच्या समिश्रणातून तर अनेक प्रकारच्या स्त्रिया आहेत. रजोगुण प्रधान स्त्रिया मध्यम दर्जाच्या असतात. त्यांना केवळ भोगच प्रिय असतात. सदैव त्यांना संभोग व सुखाचा ध्यास असतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यास तत्पर असतात. अशा स्त्रिया आतल्या गाठीच्या भुलवणाऱ्या धर्मांशी देणे घेणे नसणाऱ्या असतात. त्यामुळे त्या सती नसतात. ज्ञानी आणि मध्यम
म्हणतात. तामसी स्त्रियांना तरी गणना अधम म्हणून गेली आहे. कुलीन पुरुष निर्जन जागी परक्या महिलेशी वार्तालाप करीत नसतात हे खरेच आहे. पण मी जो आता इथे आला आहे, ब्रह्मदेवाची तशी आज्ञा झाल्यामुळे गांधर्व विधीने तुझं बरोबर विवाह करीत आहे, यासाठीच आलो आहे असे शंखचूडाने तुलसीला सांगितले. देव ज्याला पाहताच भीतीने पळ काढतात तो शंखचूड मीच आहे. पूर्वी मी श्रीहरीचा प्रिय असा मित्र होता. माझे नाव सुदामा होते, पण राधिकेच्या शापाने मी दानव कुळात जन्मलो आहे. श्रीकृष्ण देवाचा निकटवर्ती मुख्य गोप असून सध्या दानवाधिपती आहे. श्रीकृष्णाच्या अनुग्रहामुळे मंत्रप्रभावाने मला पुनर्जन्माचे स्मरण आहे. तुलाही पूर्वीच्या जन्माचे स्मरण आहेस. त्यावेळी तुला हरीचा संग घडत आहे. तू सुद्धा राधिकेच्या शापाने भारतवर्षात जन्मली आहे. त्याकाळी तुझा भोग घेण्यासाठी मी आसुलेला होतो, पण राधेच्या भीतीने तेव्हा शक्य झाले नाही. असे बोलून शंखचूड थांबला. तेव्हा हसत हसत तुलसी बोलू लागली, जगात असेच पुरुष यशस्वी होतात. स्त्रिया त्यांनाच पसंत करतात. तू बुद्धी सामर्थ्याने मला यावेळी जिंकले आहे. जो स्त्रीकडून जिंकला जातो तो अशुची असून समाजही त्याचा धिक्कार करतो. अशा माणसाला देव, पित्तर, गंधर्व सुद्धा टाळतात. एवढेच नव्हे तर आई, वडील, भावंडे सुद्धा मनात त्यांचा तिरस्कार करतात. वेदाचे म्हणणे असे आहे की सुवर व सुतकाच्या वेळी अशुद्धी जाण्यासाठी ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्याला 15 दिवस, शूद्राला 1 मास लागतो. परंतु स्त्री आदीन पुरुष मात्र मृत्यूनंतर चितेवर जळूनच शुद्ध होतो. पित्तर त्यांच्या हातचा पिंड तर्पण स्वीकारत नसतात. फार कशाला देव सुद्धा त्यांची पूजा मान्य करीत नाही. जो मनाने पूर्णपणे स्त्रीला वश झालेला असेल त्याचे ज्ञान, तप, जप, होम, पूजा, विद्या आणि यश काय काहीच कामाचे नाही. जो व्यक्ती स्त्रीचा ऐकतो त्याचे सर्व पूजा, तप, सर्व काही फुकट आहे असे सांगितले तुळसीने. मी तुला ओळखले असतानाही मुद्दामच तुझी परीक्षा घेतली, कारण गुण दोषांची परीक्षा घेणे हे स्त्रीचे पतीचे निवड करतानाच कर्तव्य आहे. गुणहीन, जराजर, अक्षित्र, दारिद्र्य, मूर्ख, रोगी, टवाळखोर, बैरा, मुका, मंदमदी, नपुसकला कन्यादान केले तर ब्रह्महत्येचे पाप लागते. उलट जर का तरुण, ज्ञानी, सचित्र गुणी, शांत पुरुषाला कन्यादान करण्याने 10,000 यज्ञ केल्याचे पुण्य फळ मिळते. आपल्या कन्येची जो विक्री करेल तो कुंभी पाकात नरकातच जाऊन पडेल. मग तिथे मुलींचे मूत्र आणि विष्ठा खात राहील. किडे त्यांना दंश करतील आणि 100 मन्वंतरपर्यंत नरकामध्ये राहतील आणि कावळे त्यांना टोची मारतील. असे 14 इंद्र जाईपर्यंत ते नरकच मध्येच राहतील. आणि एवढेच नव्हे तर त्यांचे पाप फिटत नाही. पुढे तो रोगी म्हणूनच जन्माला येतो, कसाई म्हणून उपजीविका चालवतो आणि त्याचा जन्म कसाईच्या घरी होतो असे तुलसीने सांगितले. जो कन्येला विकतो, जो मुलींना विकतो त्याला असे सांगितले आहे. असे सांगितल्यावर तुलसी थांबली. त्याच वेळी तिथे ब्रह्मदेव प्रकटला आणि शंखचूडाला बोलला, अरे उगीच गोष्टी सांगण्यात वेळ व्यर्थ का घालवताय? लगेच हिच्याबरोबर गांधर्व विवाह कर पाहू. तू जसा पुरुष रत्न आहेस तशीच ही सुद्धा स्त्री रत्न आहे. अनुरूप असा पुरुष स्त्री याचे मिलन परमसौख्यकारक असते. अशा अन्यायात चालून आलेली संधी कोण बरं सोडेल? आणि जो सोडेल त्याचा मूर्ख पशु तोच होय. तुलसी, तू आता आणखी याची कसली परीक्षा घेणार आहे? नारायणाची जशी लक्ष्मी, कृष्णाची जशी राधा, माझी सावित्री, शिवाची भवानी, वराची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्रीची अनुसया, नळाची दैमंती, चंद्राची रोहिणी, मदनाची रती, कश्यपाची आदिती आणि वशिष्ठाची अरुंधती, गौतम ऋषीची अहिल्या आणि कर्दमाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनुची शतरूपा आणि अग्नीची स्वाहा, इंद्राची शची, गणेश्वराची पुष्टी, कार्तिकेची देवसेना, धर्माची मूर्ती, तशीच या शंखचूडाची अर्धांगिनी तू तुलसी आहेस असे सांगितले. आणि मग यांच्यासह निश्चितपणे सुखभोग घे. मग जेव्हा शंखचूड देह त्याग करेल तेव्हा तू गोलोकामध्ये द्विजभुज कृष्ण वैकुंठात चतुर्भुज श्रीकृष्ण यांच्या सहाने नाचशील असे सांगितले. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली आहे. शंख हा पवित्र असून देवपूजेत महत्त्वाचा आहे. तसेच शंखातील पाणी देवांना खूप प्रिय आहे. हे तीर्थाप्रमाणे आहे आणि पण शिवपूजेमध्ये मात्र शंख निषिद्ध आहे. शंखाने शिवलिंगावर अभिषेक करत नाही. शंखाचा आवाज जिथे होतो तिथे लक्ष्मी व श्रीहरी असतातच, पण सर्व काही मंगलच असते. पण स्त्रिया, शूद्र यांनी जर शंख फुकला तर रागावून तेथे लक्ष्मी निघून जाते. म्हणून स्त्रियांनी शंख कधीच घरामध्ये फुंकू नये असे सांगितले आहे. आता पुढे आपण शाळीग्राम आणि तुळसी यांची उत्पत्ती कशी झाली आहे. नारदाने विचारले, नारायणाने कशा प्रकारे तुलसीला फसवून भोगली ते मला सांग. तेव्हा नारायण सांगू लागले, देवाचे कार्य साधावे म्हणून शंखचूडाकडून घेतलेले कवच धारण करून त्याच्याप्रमाणे रूप धारण कर. हरीने दुदंबीचा नाद करून जय जयकार केला. तुलसीच्या महलासमोर उभा राहून तिला हाक मारली. तुलसीने आनंदाने गवाक्षातने पाहिले. याचकांना दाणे वाटली. तोपर्यंत हरी त्या वैभव संपन्न महालात गेला. तुलसीने आनंदपूर्वक त्यांचे पाय धुतले, तांबूल दिला, बोलली की आज माझे जीवन सार्थक झाले. तुम्ही एवढ्या मोठ्या युद्धातून सुखरूपाने परत आलेत. मग त्याच्याजवळ बसून तिने विचारले,
अनंत ब्रह्मांडाचा जो संहार करतो त्याच्याशी युद्ध करून तुम्ही कसे काय जिंकलात ते मला सांगा. शंखचूडाच्या रूपातला हरी असून म्हणाला, लाडके, आमचा संग्राम 100 वर्षपर्यंत चालला होता, पण सर्व दानवांचा नाश झाला. तेव्हा स्वतः ब्रह्मदेव आले व त्यांनी आमच्यात समेट केला. त्याप्रमाणे देवांनी त्यांचा अधिकार परत घेतले. मग शंकर कैलासाकडे निघून गेला. मी इकडे आलो. नंतर भोजन वगैरे आपटून तुलसीला घेऊन शयन मंदिरात गेलो. तेथे उभयता एकमेकांशी रममाण झाली. तेव्हा संभोग क्षमता, संभोगातील चतुराई वेगळीच वाटली. शंका आल्यामुळे तुलसीने विचारले, अरे कपटी दांबिका, तू माझा पती नाहीस तर खरे सांग, फसून माझा उपभोग घेणारा तू कोण आहेस? माझे पतिव्रत्य तू नष्ट केले आहेस, म्हणून मी तुला शाप देते. तेव्हा शापाच्या भयाने श्रीहरीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. नवमेघासारखा निळा सावळा रंग, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, पितांबर नेसलेला हास्यमुखी विष्णू पाहून तुलसी मूर्छित झाली. भानावर येताच ती बोलली, हे नाथा, तू दगडाच्या काळजाचा आहेस, तुला दया नाहीच. कपटीपणा करून माझा धर्म नष्ट करून तू माझ्या पतीला मारलेस, असा तू दगड आहेस. अरे तर मी शाप देते की दगडच होशील. तुला साधू म्हणतात हे ते भ्रमिष्ठ आहे. तुझ्या भक्ताने तुझा अपराध केला नसताना दुसऱ्यांसाठी तू त्याला मारलंस तो का? असे म्हणून ती आक्रोश करू लागली. तेव्हा हरी दयाद्र नजरेने पाहून तिला समजवू लागला. तो म्हणाला, हे कल्याणी, कृष्णपती व्हावा या हेतूने तू पूर्वजन्मात तप केलेस, त्याचप्रमाणे तू मिळवलेस हेतूने पूर्व शंखचूडाने तप केले होते, त्याच्या तपाने फळ त्याला मिळाले. आता तुझ्या तपाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तर तू या शरीराचा त्याग कर, दिव्य देह धारण कर, लक्ष्मीप्रमाणे माझ्या सहवासात रममाण हो. हे तुझे आताचे शरीर नदीरूप होईल आणि गंडकी या नावाने प्रसिद्ध होशील. तिच्यामध्ये स्नान करणाऱ्या पुण्य प्राप्ती होईल. तुझ्या केसांपासून पवित्र वृक्ष निर्माण होतील, त्यांना तुळस असे लोक म्हणतील. त्रैलोक्यातील सर्व प्रकारच्या पूजा द्रव्यात तू श्रेष्ठ होशील. तू स्वर्ग, मृत्यू, पाताळ, गोलोकात पुष्परूपाने अवभिक्तपणे माझ्यासह राहशील. गोलोकात विरजेच्या काठी, रासमंडळात, वृंदावनात, भांडीवरणात, चंदन, चाफा, माधवी, केतकी, मालती अशा बागात तू राहशील. तुझ्या मुळात पुण्यक्षेत्र राहील. सर्व देव तिथे राहतील. तुळशीचे पान शिरावर धारण करणारा, तीर्थस्नान करणारा व यज्ञ करणारा याच्या समान राहील. जो कोणी तुळशीचं पान शिरावर धारण करेल तर तो सारे तीर्थ अंघोळ केल्याचे पुण्याचे समान राहील. तुळशीच्या पाण्याने केलेला हा अभिषेक देवांसाठी अमृताभिषेकासारखा राहील. जो कोणी हा अध्याय तुळशीचा पण ऐकेल तरी पण त्याला संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग तीर्थस्थान केल्याचे पुण्य लागेल आणि 1 करोड यज्ञ केल्याचे पुण्य समान राहील. एवढे महत्त्व या तुळशीच्या अध्यायाला दिलेले आहे. 10,000 दुभत्या गायी दान केल्याचे जे फळ मिळेल ते कार्तिक महिन्यात मिळेल असे सांगितले आहे. 10,000 गायी दान केल्याचे फळ कार्तिक मासातील तुलसी दानाचे महत्त्व सांगितले आहे. एवढे अंतसमयी मुखात जर तुलसी पत्राचे जल पडेल तर तो पापमुक्त होईल आणि विष्णू लोकात जाईल. तुलसी जल नित्य प्राशन करणारा लाख अश्वमेघ यज्ञ एवढा पुण्याचा अधिकारी होतो. तुळस अंगावर धारण करून तीर्थक्षेत्रात जर जाईल तर त्याचा प्राणत्याग केला तरी तो विष्णू लोकात जातो. तुळशीच्या मण्यांची माळ धारण करणाऱ्याला पावलोपावली अश्वमेघाचे यज्ञफळाचे पुण्य मिळते. तुळशी पत्र हातात घेऊन जो खोटी शपथ घेईल तो चंद्र सूर्य असेपर्यंत काल नावाच्या नरकात पडेल. हजारो वर्षापर्यंत कुंभी पाकात राहील. आणि जो कोणी तुळशी पत्र जलाचा 1 थेंबी मुखात घेईल तरी तो वैकुंठ लोकामध्ये वास करेल. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, संक्रांत तसेच भर दुपारी, मध्यरात्री, संध्याकाळी अभंग करून अशौच जे तुळशी तोडतील त्यांना विष्णूचा चिरछेद केल्यासारखा पाप लागेल. आणि तुळशीचे पान 3 रात्रीपर्यंत शुद्ध असेल. श्राद्ध, व्रत, दान, देवपूजा, मूर्तीप्रतिष्ठा अशा वेळी जमिनीवर पडलेले, पाण्यात पडलेले, विष्णूवर वाहिलेले असे तुळशी दल धुवून वापरले तर चालेल. जर खाली जमिनीवर बी पडले विष्णू तुलसी वृंदावनमध्ये सुद्धा पान पडलेले आहे तर असे धुवून सुद्धा तुलसी दलाला विष्णूला वाहिले तरी सुद्धा चालेल. या वृक्षाची अभिमानी देवता चिरतरुण गोलोकी कृष्णासह असेल, पण तीच गंडकी नदीची अभिमानी देवी भारतात पुण्यदायिनी असेल. असाच माझा अंश जो सागर त्याची पत्नी होईल. हे सती तू वैकुंठात मजपाशी लक्ष्मीप्रमाणेच नांदशील यात संशय बिलकुल नाहीये. जो कोणी सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावेल, तुळशीची पूजा
पूजा आराधना करेल त्याच्या घरी सतत लक्ष्मीचा वास राहील असे सांगितले. या वृक्षाचे देवता अभिमानी देवता चित्ततरुण गोलाकीसह आहे आणि पुण्यदायिनी तुलसी माता माझाच अंश आहे असे सांगितले. याची पत्नी हे सती तू वैकुंठात मजपाशी लक्ष्मीप्रमाणेच राहशील. आता तू दिलेल्या शापामुळे मी गंडकी नदीत शाळीग्राम नावाचा दगड होऊन राहील. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाढांनी कुरतडून त्यावर चक्र करतील. एक छिद्राचा 4 चक्रवाला माळेसारखा रेषा असणारा ढगासारखा निळ्या रंगाचा दगड लक्ष्मी नारायण रूप असेल. एक द्वाराला 4 चक्रांचा निळा सावळा पण माळेसारखी रेषा नसलेला तर तो लक्ष्मी जनार्दन रूप जाणावा. 2 द्वारे 4 चक्रे व गोपत असलेला पण वनमाला नसणारा रघुनाथ होय. लहान व 2 चक्रे असणारा व माला नसणारा वामन होय. 2 चक्रवाला गरगरीत वाटोळा तो दामोदर जाणावा. मध्यम आकाराचा गोल व 2 चक्रांनी युक्त धनुर्बाण असलेला दगड रणराम होय. असे माझे शालिग्रामाचे प्रकार आहेत. मध्यम 7 चक्राचा छत्रभूषण युक्त राजवैभव देणारा राजराजेश्वर ओळखावा. 14 चक्रांचा मोठा मेघवर्ण असा अनंत होय. हे 4ही पुरुषार्थ देतो. गोलाकार चपटा आणि 2 चक्र लक्ष्मी चिन्ह युक्त तसेच गोपद असणारा तो मधुसूदन जाणावा. एकच सुदर्शन चक्र असणारा तो गदाधर जाणावा. 2 चक्रांच्या घोड्याच्या मुखासारखा आकाराचा शाळीग्राम हैग्रीव होय. आता विस्तृत मोठमोठी 2 चक्रे असणारा असेल तर तो विरक्ती देणारा नरसिंह समज. पण जर त्याच्यावर वनमाला असेल तर तो लक्ष्मी नृसिंह असून तो पांप्रचिकाने सुख देतो. द्वारापाशी 2 चक्रे असून लक्ष्मीचे उलटसुलट चक्र असेल तर तो वासुदेव असतो आणि सर्व मनोकामना पुरवतो. प्रद्युम्न हा छोटे चक्र असणारा निळ्या रंगाचा असून महामुखाजवळ सूक्ष्म असे छिद्र असे 2 जोड चक्री असलेली पाप्रचिंकासाठी सुखदायक संघर्षण म्हणावा. गोल वाटोळा पिवळसर असतो तो अनुरुद्ध असून संसारी लोकांनी भजण्यासाठी उत्तम होय. ज्या घरी शाळीग्राम शिला असेल तिथे श्रीहरी व लक्ष्मी असणारच. कोणतेच पाप असे नाही की जे शाळीग्रामाच्या पूजेने नष्ट होत नाही. छत्राच्या आकाराचा राज्यदायक गोलाकार महालक्ष्मी देणारा, रथाच्या आकाराचा दुःखदायक सुळ्यासारखे टोक असणारा मरणदायक असतो. विकृतमुखी दारिद्र्यदायक पिंगट रंगाचा नुकसानकारक भंगलेल्या चक्राचा रोग उत्पन्न करणारा तुटका फुटका मरण देणारा असतो. व व्रत दान मूर्तीप्रतिष्ठा श्राद्ध देवपूजा अशा समयी शाळीग्राम जवळ असावा. शाळीग्रामाची पूजा करणारा जो शाळीग्रामाची पूजा करतो त्याला तुलसी पत्त वाहतो त्याला हजारो तीर्थ केल्याचे पुण्य आणि यज्ञ याग तप व्रते वेद अभ्यास करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. शाळीग्राम शिळेवर जो नित्य अभिषेक करतो त्याला सर्व प्रकारच्या दानाचे पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य मिळते. जो कोणी शालिग्रामला दुधाने दयाने मदाने साखराने घीने असे अभिषेक करतो त्याला सारे पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि कैलासवर वैकुंठावर 1 फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि वैकुंठावर सुद्धा 1 पुण्यफळाची फेरी मारल्याचे पुण्य लागते. शाळीग्राम तीर्थ जो सेवन करतो त्याच्यावर सर्व देव कृपा करतात. त्याच्या स्पर्शाचे जर जो कोणी शालिग्रामला नुसतं स्पर्शबन करून देईल तरी त्याला सर्व इच्छा आणि तीर्थांना पुण्यमय राहते. तो जीवनमुक्त होतो. हरीच्या पदाला प्राप्त होतो. हरीचा सेवक होतो. असंख्य कल्पात होईपर्यंत त्याच्या हरीच्या चरणापाशी राहतो आणि त्याचे असंख्य पापे 7 जन्माचे नष्ट होतात. गरुडाला पाहतात जसे सर्प पडतात तसे त्याच्या शालिग्रामाच्या दर्शन केल्याने सर्व पापे पळून जातात. त्याच्या पितरांचा उद्धार होतो. त्याच्या चरणस्पर्शांनी धरणी धन्य होते. मरताना जर शाळीग्राम तीर्थ तोंडात पडलं तर ते निष्पाप होतात. विष्णू लोकी जातात. त्याचे कर्मभोग नष्ट होतात. त्याला निवारण मुक्ती मिळते. तो विष्णूपदी विलीन होतो. आणि जो कोणी एकादशीच्या दिवशी हे अध्याय ऐकून घेतो तर त्याचे 7 जन्माचे पातके नष्ट होतात आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होते. शाळीग्राम धारण करणारा जर खोटे बोलेल तर तो कल्पापर्यंत कुंभीपाकात नरकात पडेल. जो वचनभंग करेल अपवित्र नरकात असे 1 लक्ष मनवनपर्यंत तो नरकामध्ये राहील. शाळीग्रामावरची तुळशी पत्रे जो काढून टाकेल त्याला श्रीविरहाचे दुःख जन्मजन्मी भोगावे लागेल. तसं अविवाहित रोगी शाळीग्राम तुळशीपत्र शंख यांचे एकत्र पूजन करणारा श्रीहरीचा आवडता भक्त होय. तू 1 मन्वंतापर्यंत शंखचूडाची पत्नी होसीस त्यामुळे त्याचा वियोग दुःखदायक आहे नारदा असे सांगून हरी थांबला. ती सुद्धा देह टाकून दिव्य देहाने हरीच्या हृदयात राहील. लक्ष्मीनाथ तिला घेऊन वैकुंठी गेला. लक्ष्मी सरस्वती गंगा व तुलसी अशा 4 हरीच्या प्रियतमी आहेत. तुळशीच्या कलेवरची गंडकी नदी झाली. विष्णू शिळा रूपात तेथेच असतो. तिथे किडे त्या शिळावर चिन्हे कोरतात. त्या शिळा पुण्यदायक आहे. त्यांना आणखी एक गोष्ट ऐकवायची आहे. तुलसी पूजनाचा विधी काय आहे
आणि स्तोत्रे कोणती आहेत असे नारदाने नारायणाला विचारले. नारदाने अजून विचारले की मला तुलसी पूजनाचा विधी सांगावा. तुळशीची पूजा केली तर तो विधी स्तोत्रे सांगावे. त्याचप्रमाणे आणखी कुणी कुणी तुलसीची पूजा केली होती ते पण सांगावे. नारायण सांगू लागले, हरीने तुळशीची पूजा केली, तिला लक्ष्मीच्या बरोबरीचा मान दिला. लक्ष्मी व गंगा यांनी सौतीचे आनंदाने स्वागत केले. पण सरस्वतीला राग आला आणि तिने श्रीहरी पाहत असतानाच तिला मारहाण केली. अपमानाने लाजेने तुलसी एकदम अंतर्धान पावली. मी तुम्हाला ह्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, तिघांची भांडण झाली होती. तर अपमानाने लाजेने तुलसी एकदम अंतर्धान पावली. ती सिद्धेश्वरी योगिनी कुठे गुप्त झाली हरीला सुद्धा कळेना. मग त्याने सरस्वतीची समजूत घातली, तिचा निरोप घेऊन तुलसी वनात गेला. तिथे त्याने स्नान केले, ध्यानसहित पूजा केली, भक्तिपूर्वक तिचे स्तोत्र गायले. पूजेच्या वेळी जो मंत्र म्हटला तो असाच्या असा सांगतो. श्री बीज, भुवनेश्वरी बीज, काम बीज, वाघ बीज, चतुर्थी, विभुक्तियुक्त, वृंदावनी आणि अग्निपत्नी, अर्थात श्रीम ह्रीम क्ले वृंदावने स्वाहा, श्रीम ह्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा, हाच तो 10 अक्षराचा मंत्र आहे. जो कोणी हा मंत्र तुळशीजवळ जपेल त्याचे 1,000 कोटी पुण्य केलेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम केल्याचे पुण्य मिळेल. ओम श्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा हा 10 अक्षराचा मंत्र तुळशीजवळ बोलायचा आहे. जणू काही कल्पवृक्षच अशाच या मंत्राने अमर झालेले असते असे हा मंत्र आहे. हा उपचार आपण नुसता ऐकल्या तरी पण सर्व सिद्धी प्राप्त होतात. तर आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा, धूप, चंदन, नैवेद्य, फूल वगैरे 16 उपचारांनी केलेल्या पूजाने हरीच्या स्तुतीमुळे जसे प्रसन्न होतात तसे आपल्याला ही पूजा करायची. आणि या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन ती वृक्षातून प्रकट झाली, तिच्या चरणी शरण गेली. तेव्हा विष्णूने वर दिला की तू सर्वांना पूजनीय होशील आणि मी स्वतः तुला उरीशिरी धारण करेन, सर्वच तुला मस्तकी धारण करतील असा वर देऊन तिला होऊन श्री हरी वैकुंठ गेले. नारदांनी मग विचारले, हे प्रभू, तुळशीचे ध्यान, स्तोत्रे, पूजेची पद्धत कशी आहे? नारायण म्हणाला, हे स्तोत्र असे आहे. आता श्री तुळशीचे स्तोत्र ऐक. वृंदारूपक्ष वृक्षास यदेत्र भवानीतच विदुबुर्दास्तेन वृंदा मतिप्रियां तां भजामयं पुरा बभूव या देवी त्वादौ वृंदावने वने तेन वृंदावनी ख्याता सौभाग्यां तां भजाम्यहम् असंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरन्तरं तेन विश्वपूजिताख्या पूजिता च भजाम्यम् असंख्यन्न विश्वानि पावित्राणि त्वया सदा तां विश्वपाविनी देवी विरहण स्मरायं देवान तुष्टा पुष्पानां समूहेन यहा विना त्वां पुषासार शुद्धा च द्रष्टुमिच्छामि शोकत विश्वे यत प्राप्ति मात्रेण भक्तानोदतो भवेद ध्रुवं नंदिनी तेन विख्याता सा प्रीता भवतादिह यस्सा देवास्तुला नासति विश्वेषु निखिलेषु च ते तुलसी तेन विख्यातां यामी शरणप्रियां कृष्णजीवन रूपाचा सा शशप्रियतमां सती तेन कृष्णजीविनी सा मे रक्षतु जीवनम. अशा प्रकारे तुलसीची स्तुती करताच तुलसी प्रकट झाली. जो कोणी हा स्तोत्र पण ऐकतो तरी त्याचे सर्व पापांचा नाश होतो असे नारदाने सांगितले, नारायणाने सांगितले. पण अपमानामुळे तिचे डोळे अश्रूने डबडबले होते. हरीने तिला छातीशी धरली, आपल्या स्थानी लावली आणि स्थानी घेऊन गेला. तिचे सरस्वतीशी सख्य करून दिले. विष्णूने तिला वर दिला की ती सर्व पूज्या होईल. सर्व जगामध्ये सर्वांचा उद्धारासाठी ही तुलसी प्रिय राहील. जो कोणी तुलसीचे अध्याय पण ऐकेल, तुलसी सुद्धा नुसतं नामस्मरण करून घेईल, श्रवण करून घेईल, तरी त्याचे पापे जोडून भस्म होतील आणि त्यांचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील आणि सर्व इच्छा भक्तांच्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे नारायणाने सांगितले. आणि मग सर्वजण तिला मस्तकावर धारण करतील. मग त्या चौकी जणी एकमेकांच्या हात धरून हसत हसत आत गेल्या. नारदा, हे तुलसी नामष्टक जो अर्थसहित पठन करेल, तुलसी पूजा करतं, अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि नामाष्टकाचा श्लोक असा आहे, वृंदावनी विश्वपूजिता विश्वपाविनी पुष्पसारा नंदीच तुलसी कृष्णजीविनी. तुलसीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाला असल्यामुळे या दिवशी तुळशीचे पूजन करावे आणि भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्रे दान करण्यामुळे 10,000 गायी दान केल्याचे
पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी हे तुलसी स्तोत्र पण ऐकेल त्याला 10,000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होईल. अविवाहिताचा विवाह नाही होत तर त्याला विवाह होईल त्यांचा आणि बंधूही नसेल. ज्याला धनप्राप्ती नाही त्याला धनप्राप्ती होईल. जो रोगी आहे, असंख्य रोगाने जळलेला आहे, तो रोगमुक्त होईल. जो कैदात असेल त्याची कैदेमधून सुटका होईल. जो निर्भत असेल, जो भ्यालेला आहे तर त्याची भ्यालेल्यामधून मुक्तता होईल. जो पापी आहे तो पापमुक्त होईल. असे हे पावनमय स्तोत्र तुलसीचे जो कोणी ऐकतो त्याला 10,000 गायी दान केल्याचे ब्राह्मणाला पुण्य मिळते. असे स्तोत्र त्याचे फळ होय. आता ध्यान व पूजेचा विधी आहे. तुला कानवन शाक्य वेद ठाऊक आहे. याप्रमाणे आव्हान केल्याशिवाय तुळशी वृक्षाचे ध्यान करून पूजन करावे. 16 उपचारांनी पूजा करावे. ध्यान केल्यामुळे पापे नष्ट होतात. वेद असे सांगतात की पुष्पसारा, पवित्र, सती, मनोहर अशी तुळशी हे जणू पापे जाणणारी प्रदीप्त अशी आहे. तुलसी पण असे म्हटले तरी सर्व पापे जळून भस्म होतात. दरिद्रताचा नाश होतो आणि अग्नीच्या ज्वाळा भेटतात. ज्वाळांसारखे पाप नष्ट होते. वेद पुढे असे म्हणतात की तुलसीसारखे दुसरे फुलच नाही आहे, तुलसीसारखा दुसरा वृक्षच नाही. सर्व वृक्षांमध्ये सर्वात श्रेष्ठ तुलसी पवित्र असा आहे. तिचा महिमा विख्यात आहे आणि जो कोणी तिचा महिमा, आख्यान, चरित्र जो कोणी ऐकेल तेही जगामध्ये विख्यात राहतील. ते जिथे जातील तिथे त्यांची कीर्ती होईल. सर्वांनी मस्तकावर धारण करावी अशी विश्व पवित्र करणारी जी जीवन मुक्त असून हरिभक्तांना मुक्ती देणारी अशी जी तुळस, तिची मी सुद्धा भक्ती करतो असे जाणून कल्याशोने तुळशीची सेवा करावी. बरे, तर आता आणखी काय ऐकायची इच्छा आहे तुला असे नारायणाने नारदाला विचारले. मग नारदाने सांगितले, महाराज, अमृतासारखी तुळशीची कथा मी ऐकली. आता सावित्रीची कथा मला ऐकायची. सावित्री वेदाची जननी आहे असे मी ऐकले. तिने जन्म घ्यावा, कारण कोणते घडले आहे, तिची सर्वप्रथम पूजा कोणी केली. तेव्हा नारायण म्हणाले, सर्वात अगोदर वेदमातेची पूजा ब्रह्मदेवाने केली. नंतर 4 वेदांनी, ऋषीमुनींनी, भारतात अश्वपती राजाने केली. तिच्या पूजेचा प्रसार समाजात सर्वत्र झाला. नारदाने पुन्हा प्रश्न केला, हा अश्वपती कोण आणि त्याने कोणत्या प्रकारे पूजा केली. तेव्हा नारायण म्हणाले की हे अश्वपती मद्रदेशीचा राजा आहे. तो सज्जनाचा, कैवारी, दुर्जनाचा परित्याग करणारा आहे आणि त्याची पत्नी लक्ष्मीसारखी असून त्याचे नाव मालती असे होते. निसंतान असल्यामुळे वशिष्ठांचा अनुग्रह तिने सावित्रीच्या आराधना सुरू केला. दीर्घकाळपणे आराधना करून भगवती प्रसन्न झाली. तेव्हा दुःखी होऊन ती घरी परतली. राजाने तिचे सात्वन केले. सावित्रीची आराधना करण्यासाठी तो स्वतः पुष्कर क्षेत्री 100 वर्ष तप केले. सावित्रीचे दर्शन झाले नाही, परंतु आकाशवाणी मात्र झाली आणि सांगितले, हे राजा, तू गायत्री मंत्राचा 10,000 लक्ष जप कर. त्यावेळी तिथे पराशर मुनी आले आणि राजाचे आतिथ्य स्वीकार करून ते सांगू लागले, राजा, गायत्रीचा जप एकदाच केला की दिवसभराची पापे हरतात. जो कोणी गायत्री मंत्राचा 1 वेळा सुद्धा जप, हवन, तप या मंत्र ऐकून घेतो त्याची दिवसभराची संपूर्ण पापे जळून घेतात. आणि 10 वेळा जर केला आणि 10 वेळा जर तो मंत्र ऐकला दिवस रात्र तर त्याचे पापाचे निवारण होते. 100 वेळा जप केला तर महिन्याभरातील पापे नष्ट होतात. 1000 जप जर वर्षभरातील केला गायत्री मंत्राचा तर 1,00,000 जपामुळे जन्मभरातील पापे नष्ट होतात. आणि 10,000 लाख जपाने पूर्वीच्या जन्माची 7 जन्माची पापे नष्ट होतात. 10 कोटी जप करणाऱ्याला ब्राह्मण मोक्षला मिळतो. आणि सर्पाच्या फण्यासारखा हात करून बोटातल्या फटी मिटाव्यात आणि बोटाची टोके खाली करून मान झुकवून पूर्वीकडे तोंड करून ब्राह्मणाने जप करावा. अनिमेकेच्या मधल्या पेऱ्यापासून आरंभ करावा. डावीकडून तर्जनीच्या मुळापर्यंत मोजत जप करावा. नाहीतर शुभ्र कमळाच्या बियांची माळ, जी कमळगट्ट्याची माळ राहते, त्याच्याने हा गायत्री मंत्र जप करावा. जर असे केले तर आपल्याला हजारो असंख्य पापाचे जे पाप झालेले असेल ते असंख्य पाप आपले नष्ट होऊन जातात. स्फटिकच्या मण्याची माळ सुद्धा चालेल. गायत्री मंत्राला स्फटिक मण्याची जी माळ असते गायत्री मंत्रासाठी, स्फटिक व्हाईट कलरचा येतो, ती माळ मागील स्फटिकाच्या मण्यांनी सुद्धा गायत्री मंत्र जप केला तरी पण चालेल. मग माळ घेऊन तीर्थक्षेत्री एखाद्या देवालयात बसून जप करावा. प्रथम पिंपळ पानावर माळ ठेवून तिला गोरोचन, माखन, गायत्रीला स्नान घालावे. गायत्री शतकाचा पाठ करावा. स्वतः स्नान करून माळेलाही पंचज्ञाने गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. अशा तऱ्हेने हे राजा 10 लक्ष जप जर तू करशील तर तुझी 3 जन्मातील पापे जळून भस्म होतील. तुला गायत्री देवी साक्षात दर्शन देईल. पण त्याचबरोबर जो त्रिवार संध्यावार शुचिरभूत राहा आणि संध्या न करणारा ओवळाच असतो, धर्म कार्यासाठी योग्य नसतो. जो कोणी संध्या करत नाही तो धर्म कार्यासाठी योग्य नसतो असे सांगितले. आणि मग त्यांनी जो ब्राह्मण त्रिकाल
काळ संध्या करत नसतो, त्याची केलेली पूजा देवी स्वीकारत नाही, अशा तऱ्हेने पिंडदान पित्तर घेत नाही, मूळ प्रकृतीचा अभक्त, तिच्या मंत्राचा जप करत नाही, तिचा उत्सव कधी करत नाही, तर बिना विषारी सापच म्हणावा. जो कोणी ब्राह्मण त्रिकाळ संध्या न करणारा, विष्णू मंत्राचा जप न करणारा, एकादशी व्रत न करणारा, तो असेल सुद्धा बिनविषारी सर्प समजावा. आणखी असे ब्राह्मण रूपी बिनविषारी आणि सर्प कोणते ते ऐक. देवाला नैवेद्य न दाखवता भोजन करणारा, धोबी काम करणारा, बैलावर बसणारा, शूद्र कड्यावरचे अन्न खाणारा, शूद्राची अंत्यक्रिया करणारा, वेश्यगामिनी, शूद्रा घरी स्वयंपाक करणारा, शूद्राकडून दान घेणारा, असे जो अन्नपुत्रिक असेल तर तो निपुत्रिक स्त्री व विटाळशी स्त्रीने शिजवलेले अन्न खाणारा, स्त्रीच्या कमाईवर जागणारा, सावकारी करणारा, विद्येची विक्री करणारा, सूर्योदयापर्यंत झोपून राहणारा, मासे खाणारा, भगवतीची पूजा न करणारा, असे सर्व नरकात जातात. तर पराशर पुढे सांगू लागले. त्यांनी सावित्री देवीचे पूजाक्रम ध्यानाचा विधी सांगितला आणि ते आपल्या आश्रमाकडे गेले. राजाने तसेच आराधना करून सावित्रीकडून वरप्रसाद मिळवला. नारदाने विनंती केली की पराशरकडून राजाला जो पूजाविधी, ध्यान, स्तोत्र यांचा लाभ झाला ते सर्व मला सांगावे. ते रहस्य थोडक्यात का होईना पण ऐकायचे आहे. तेव्हा नारायण मुनी बोलू लागले. ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण त्रयोदशीला चांगल्या मुहूर्तावर चतुर्दशीचे व्रत आरंभावे. हे व्रत 14 वर्षाचे असून 14 प्रकारचे फळ देणारे, धूप दीप फुले 14 प्रकारचे नैवेद्य देवी पूजन करावे. मग पाने फळे लावलेल्या घटस्थापना कराव्या. गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिवा यांची पूजा करावी. नंतर घटात देवीचे आव्हान करायचे आणि माध्य दिन सांगितलेले ध्यान करायचे. अशा प्रकारे ध्यान करून मस्तकावर हात जोडून नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा. पुन्हा ध्यानपूर्वक घटामध्ये देवीचे आव्हान करावे. वेदमंत्रांनी 16 उपचारांनी अर्पण करावे, स्तवन करावे. 16 उपचार असे आहेत: आसन, पाद्य, अर्घ, स्नान, गंधलेपन, धूप, दीपक, नैवेद्य, पानाचा विडा आणि आपोषण, वस्त्रे, अलंकार, फुले, सुगंधी द्रव्ये, आचमन, शय्या, सिंहासन, चंदनाचे अगर सोन्याचे असावे. तीर्थ घेणे फार पुण्यदायक आहे. नंतर हात जोडून निवेदन करावे. हे सावित्री माते, हे पवित्र पाद्य, जलर्घ्य, दुर्वा, फूल, अभिषेक, सुगंधी द्रव्ये, सुवासिक तूप, तेजस्वी दीपक, स्वादिष्ट नैवेद्य, त्रयोदश गुणी विडा, पानाचा विडा, पिण्यासाठी सुगंधी थंडगार पाणी, तलम, वस्त्रे, अलंकार, फळे, पुष्पमाळा, शेंदूर, यज्ञसूत्र अशी वस्तू मी तुला अर्पण केल्या. त्याचा स्वीकार कर. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. आणि श्रीम ह्रीम क्लीम सावित्रे स्वाहा या 8 अक्षराचा मंत्र जपावा. जो कोणी श्रीम ह्रीम क्लीम सावित्रे स्वाहा या 8 अक्षराचा मंत्र जपतो त्याला सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि मग माध्यादिनी शाखेचे स्तोत्र सांगतो. त्याची उत्पत्ती कशी झाली. पूर्व गोलोकात कृष्णाने ब्रह्मदेवाला सावित्री दिली असताना ती जाण्यास तयार होईना, तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली आणि मग तो म्हणाला. अशा स्थितीमुळे प्रसन्न होऊन सावित्री ब्रह्मदेवासह गेली. आणि मग नारदा अश्वपतीने याच स्तोत्राने भगवतीला प्रसन्न केले. तेव्हा तिने दर्शन दिले आणि इच्छित वर दिला. जो कोणी संध्या करून हे स्तोत्र पठन करेल त्याला 4 वेद पठन केल्याचे पुण्य प्राप्ती होईल असे सांगितले आहे. आता सावित्रीचे आख्यान. सत्यवानाचा मृत्यू. नारायण पुढे म्हणाले. अश्वपतीने केलेल्या सांगोपांग पूजेमुळे प्रसन्न झालेली हजारो सूर्यासारखी तेजस्विनी देवी दशदिशा उजळीत त्याच्यापुढे प्रकटली आणि प्रसन्न चेहऱ्याने आईप्रमाणे वात्सल्याने बोलली की अरे राजा, तुझे मन मी ओळखते. तुझ्या पत्नीची इच्छासुद्धा जाणते. तिला कन्या हवी आहे म्हणून प्रथम कन्या होईल. तुला मुलगा हवा आहे तो सुद्धा तुला नंतर होईल. असे सांगून ती ब्रह्मलोकी निघून गेली. त्याप्रमाणे राजाला एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव त्याने सावित्री असे ठेवले. यथाकाल ती मोठी होत चालली. जेव्हा ती तरुण झाली तेव्हा राजा द्युम्नेसेनाचा पुत्र सत्यवान यांच्याशी तिचा विवाह झाला. ती सासरी गेली. 1 वर्ष उलटल्यानंतर वडिलांच्या आज्ञेवरून लाकडे आणण्याकरता सत्यवान वनात गेला. त्याच्यासोबत सावित्रीही गेली. तेथे गेल्यावर लाकडे तोडताना सत्यवान दुर्दैवाने खाली पडला व लगेच त्याचे प्राण गेले. त्याचा अंगठा एवढा जीव घेऊन जेव्हा यमधर्म जाऊ लागला तेव्हा पतिव्रतेच्या प्रभावामुळे सावित्रीने त्याला पाहिले. तीही त्याच्या मागोमाग चालू लागली. तिला निघालेली पाहून संयमाने नगराचा अधिपती व श्रेष्ठ धार्मिक असा यमराज तिला म्हणाला. हे सावित्री, तू या मानवी शरीराने कुठे निघाली? जर माझ्या मागूनच यायचे असेल तर शरीर इथेच सोडून दे, कारण या जड देहाने माझ्या नगरीत येता येणार नाही. हा देहच मुळीच नाही. देह हा मुळी नाशवंत आहे. तुझ्या पतीची आयुष्य मर्यादा संपली आहे आणि कर्माची फळे भोगण्यासाठी तो माझ्याकडे चालला आहे. जन्म व मरण कर्मामुळेच होते. प्राणी कर्मामुळेच इंद्र, ब्रह्मपुत्र, हरिदास होऊन जन्म मृत्यूपासून सुटतो. सिद्धी व अमरत्व तसेच 4 मुक्ती वैकुंठ पद प्राप्त होते. ही कर्माचीच फळे आहेत. मनुष्य तत्व, राजपद, शिवपद, गणेशपद कर्मानेच मिळते. मग मुनिपद, 4 वर्णात जन्म
म्लेच्छत्व यांचे कारण कर्मच आहे. राक्षस योनी व किन्नरत्व एवढेच नव्हे तर अधिकारी आणि वृक्ष योनी मिळते. पशूचा जन्म व कीटक जंतू वगैरे सर्व जन्म कर्मामुळेच मिळतात. दैत्य दानव असुरे सर्व कर्मामुळेच बनतात. असे बोलल्यावर यमराज थांबला. मग सावित्री आणि यम यांचा संवाद. नारायण मुनी पुढे म्हणाले, पतिपरायण अशा सावित्रीने हात जोडले व तिने यमाला प्रश्न केला, या कर्माचे स्वरूप कसे आहे, हे उत्पन्न कसे होते, याचे कारण काय, देह व देहकारी यात फरक कोणता आणि कर्माचा करता कोण, ज्ञान बुद्धी प्राण इंद्रिय म्हणजे नेमके काय, त्याचा देवता कोणत्या कर्माचे फळ बघतो तो कोण आणि भोगायला लावणारा कोण, यापासून सुटकेचा मार्ग कोणता, जीव कोण परमात्मा कोण, माझ्या शंकेचं समाधान तूच कर, असे सावित्रीने यमाला विचारले. धर्माने उत्तर दिले, मग वेदांनी ज्यांचा पुरस्कार केला आहे ती कर्म शुभ होत, तोच धर्म हे जाणून घे. वेदविरोधी कर्म अशुभ फळे देतात. निसंकल्प देवसेवा हा कर्माचे मूळच उखडून टाकते, परमाभक्ती देते. जो ब्रह्मभक्त असतो तोच मुक्त होतो, त्याला जन्म मरण वार्धक्य रोग दुःख यांची भीतीच नसते. आणि पुन्हा भक्तीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, निर्गुणांची भक्ती निर्वाणपद, तर सगुण स्वरूपाची भक्ती केल्यामुळे भक्त हरिरूप होतो. वैष्णव तशीच भक्ती करतात तर निर्वाणाची इच्छा करतात. आता कर्माचे मूळ कारण अर्थात करविता कोण असेल म्हणशील तर त्याचे उत्तर आहे परमात्मा. तोच कर्मरूपी बीजाचे फळ देतो, तो प्रकृत्याचेही पलीकडे आणि कर्म मार्गातील हेतू सुद्धा तोच होय. शरीरामध्ये जे एक अविनाशी असे तत्व आहे तो हा परमात्मा असू जाण. आता सृष्टीच्या नानाविध कार्यकलापांगे सूत्ररूपाने पंचमहाभूते असतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी त्यांची नावे आहेत. कर्म करणारा जीव असतो, त्या कर्माचे परिणाम भोगवायलाच लावणारा अंतरात्मा असतो. भेदबुद्धीमुळेच भोग भोगावे लागतात. भेदबुद्धी न उरणे हाच मोक्ष असतो. सत म्हणजे आत्मा, असत म्हणजे प्रकृती. भेदबुद्धी बीजामुळे नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त होतात, विषयाचे विभाग पडतात. विवेक बुद्धी ही तीच ज्ञानाला जन्म देते. वायूचा भेद म्हणजे प्राण, तो देहधारी जीवाचे बल आहे. इंद्रियात सर्वात श्रेष्ठ ईश्वराचा अंश, कर्माची प्रेरणा देणारे अनिवार असे एक मन आहे, तो निराकार आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. आता कर्माची प्रेरणा देणारे 5 जण आहेत, ते म्हणजे काय आहे? 5 जण कोणते आहे कर्माची? ते म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ, अर्थात बघण्याची शक्ती, ऐकण्याची, वास घेण्याची शक्ती, स्पर्श शक्ती, स्वाद चाखण्याची शक्ती आणि त्यांची इंद्रिये सर्व मित्र तसेच शत्रू, सुख आणि दुःख देणारे आहेत. सूर्य, वायू, पृथ्वी, ब्रह्मदेव या इंद्रियांच्या देवता आहेत. जो देहाचा अभिमान घेऊन भोग भोगतो तोच जीव होय. सर्व व्यापक व प्रकृती वेगळे असे ते निर्गुण तत्व आदी कारण आहे, त्यालाच परमात्मा म्हणतात. अशी तुझ्या विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहे, हेच ज्ञान आहे. तर आता तू मागे फिर. सावित्री बोलली, देवा, या माझ्या पतीला न घेता व तुझ्यासारख्या ज्ञानसागराला सोडून मी कशी जाऊ? ते मी केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर तूच देऊ शकतोस, म्हणून विचारते. कोणकोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनीमधून वारंवार जन्म घेत असतो? स्वर्ग अथवा नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो? मुक्ती, भोग, योग प्राप्ती, रोग, गुरुभक्ती, आंधळेपणा, पांगळेपणा, बैरेपणा, दीर्घायुष्य, अल्पायुष्य, दुःख, सुख, लोभीपणा, चंचलपणा, शौर्यवृत्ती, सर्वामागची कर्मे कोणती असतात? सिद्धीची प्राप्ती, 4 मुक्ती, ब्राह्मणत्व, तपस्वी, सर्वभोग, वैकुंठ प्राप्ती, गोलोक प्राप्ती, सर्वांसाठी कोणकोणती कर्मे असतात? तसेच एकूण नरक किती आहेत, त्यांची नावे काय, नरकवासाचा काळ काय, व्याधीमागची पापकर्मे कोणती, सर्व गोष्टी मला सविस्तर सांग. आता सावित्री आणि यमाचा संवाद. नारायण म्हणाले, सावित्रीने विचारलेले प्रश्न ऐकावर यमाला मोठे नवल वाटले. तो तिला म्हणाला, कर्मांचा सिद्धांत सांगू लागला. यमाने सर्व सावित्रीला सांगितले. आता कर्मांचे सिद्धांत. तो म्हणाला, हे बालिके, तुझ्या वयाकडे पाहता तू तर केवळ 12 वर्षाची आहे. तू त्या मानाने तुला ज्ञान मात्र यापेक्षा जास्तच आहे. ही साहजिक आहे, कारण सावित्रीच्या वरामुळे तिची अंशरूपा आहेत. राजाच्या तपामुळे तू प्राप्त झालीस. विष्णूला जशी लक्ष्मी, शिवाला जशी भवानी, कश्यपाला आदिती, गौतमाला आहिल्या आणि इंद्राला शशी, चंद्राला रोहिणी आणि मदनाला रती, अग्नीला स्वाहा, पित्रांना स्वदा, सूर्याला सग्या, वरुणाला वारुणी, यज्ञदेवाला दक्षिणा, वराहाला वसुंधा आणि स्कंदाला देवसेना जशी योग्य आहे, अर्थात तशी चिरंतन सौभाग्यवती, सर्वजणी चिरंतन सौभाग्यवती आहेत, तशी सत्यवानासाठी तू आहेस. असा मी तुला वर देतो. तुला अजूनही जो हवा असेल तो वर मागून घे. सावित्री बोलली, देवा, मला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावेत. माझ्या वडिलांना सुद्धा 100 पुत्र व्हावेत. अंधे सासऱ्यांना दृष्टी प्राप्त व्हावी, त्याचे राज्य त्यांना परत मिळावे असा वर द्या.
तसेच सत्यवानासहित अंतकाळी मला हरिपद प्राप्त व्हावे, आमचा संसार लाख वर्ष व्हावा अशी इच्छा आहे, ही ती पुरी करा. आणखी असे जी जीवांना चिकटलेल्या कर्माकर्मांचे मागचे गूढ रहस्य मला उलगडून दाखव, कारण विश्वांच्या अति प्रचंड विस्ताराचे बीज तेच आहे. यमधर्म म्हणाला, हे प्रतिवते तसेच होईल, बरं जा आता कर्म विभाग ऐक. शुभ अशुभ अशी दोन्ही कर्मे भोगण्यासाठी भरतखंडात जन्म मिळतो. इतर ठिकाणी मात्र पुण्य अगर पाप भोगावे लागते. देव दानव यक्ष गंधर्व मनुष्य हे सतत कर्म करीत असतात. पशु पक्ष्यांना मात्र कर्माचा कायदा नाही, विशिष्ट जीवच कर्म भोगतात. शुभ और अशुभ कर्माचे भोग स्वर्गात व नरकात भोगावे लागतात. विशेष गोष्ट अशी आहे की प्रत्येक जीवाला शुभ आणि अशुभ पूर्व कर्मे भोगण्यासाठी सर्व योनीमध्ये फिरावे लागते. शुभ कर्माचे फल स्वर्ग प्राप्तीसाठी होते आणि अशुभ कर्माचे फळ नरक वासनामध्ये होते. आता कर्मचक्रातून सुटका कशामुळे होते तर भक्तीमुळे. पुन्हा तिचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक निर्वाण देणारी, एक निर्गुण भक्ती, दुसरी सगुण भक्ती. प्राण्याच्या सत्कर्माचा परिणाम म्हणून तो निरोगी दीर्घायुष्य तो सुखी राहतो. या उलट दुष्कर्मामुळे रोगी अल्पायुष्य दुःखी होतो. अपंगत्व व्यंग दुष्टकर्माचे असे उत्कृष्ट कर्म केल्यामुळे मिळतात. सावित्री, हा सर्वसाधारण नियम झाला आहे. आता त्यातली वैशिष्ट्य आहे तुला शास्त्र पुराणामध्ये आढळणार नाहीत, म्हणून ही गुप्त ठेव. भारतातल्या सर्व जातींमध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यात सुद्धा पुन्हा ब्राह्मणाचा जन्म श्रेष्ठ आहे. सर्व कर्मांमध्ये त्याला प्राधान्य आहे. जो ब्रह्मनिष्ठ असेल तोच सर्वश्रेष्ठ. त्याचे सुद्धा सकाम निष्काम असे दोन भेद पडतात. सकाम जो असतो तो लोकाभिग असतो, जो निष्काम असतो तो भक्त असतो. सकाम कर्मयोगी असतो, निष्काम निसंग असतो. देह त्यागानंतर निरामयी जातो, त्याला पुनर्जन्म नसतो. दोन भावयुक्त श्रीकृष्ण परमात्म्याला भसतात, दिव्य रूपी होऊन गोलोकामध्ये निवास करतात. सकामी वैष्णव वैकुंठात जाऊन पुन्हा भारतात ब्राह्मण म्हणून जन्माला येतो आणि मग तीर्थक्षत्री तपस्या करणारे ब्राह्मण ब्रह्मलोकामध्ये राहतात. जो निष्काम आहे धार्मिक लोक मूळ प्रकृतीची भक्ती करतात, मणिद्वीपात जातात, मात्र पुनर्जन्म नसतो. धार्मिक लोक जो शिवशक्ती गणपती देवीची आराधना करतात तो शिवलोकी जातात आणि देवांना जो विष्णूची भक्ती करतात ते विष्णू लोकामध्ये जातात, जो गणपतीची भक्ती करतात ते गणेश लोकात जातात. असे हे सर्व काही जो त्या देवाला बसतो ते त्या लोकामध्ये जातो आणि निष्कामपणे हरीला बसतात ते हरी लोकामध्ये जातात. धर्मचरणाचा त्याग करून भूत प्रेते यांना बसतात, नरकातच राहतात. चारही वर्णांच्या लोकांना सत्कर्माची फळे शुभ मिळतात. स्वकर्म त्याग करणारे नरकात जातात. पुन्हा भारतात मात्र जन्म नाही. जे धार्मिक ब्राह्मणांना कन्या देतात 14 इंद्र जाईपर्यंत चंद्रलोकामध्ये राहतात. सालंक कन्यादानाचे दुप्पट फळ मिळते. सकाम भक्त ज्या लोकी जातात, निष्कामाचे तसे नसे. फळ न स्वीकारता विष्णू लोकात जातात. सोने चांदी तूप वस्त्रे मोरी फळे उदक ब्राह्मणाला देतात ते चंद्रलोकी जातात. तांबे दान करतात ते सूर्यलोकामध्ये जातात. 10,000 वर्षापर्यंत तिथेच राहतात. जे धनाच्या विप्राला दान करतात ते काल सूर्य लोकामध्ये राहतात. श्वेतदीपात विष्णुलोकी जाऊन सूर्य चंद्र असेपर्यंत तिथपर्यंतच राहतात. राजवाड्याच्या दानाचे चौपट पुण्य देशदानाचे पुण्य शतपट आहे असे ब्राह्मणाने सांगितले. तलाव दान देणारा जनलोकात राहतो. वीर दान करणाऱ्याचे फळ जास्त दसपट आहे. जो तलाव पाणीचे जे स्थळे दान करतो ते खूप काही पुण्यदायक राहतात. 1000 हात लांब रुंद असावा. कन्यादान सत्पात्री केल्याचे पुण्य त्याच्या दसपट आहे. जो कन्यादान करतो त्याचे 10 गुणाने त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. पिंपळ लावून त्याची प्राण प्रतिष्ठा करतो तो 10,000 वर्षापर्यंत तपलोकात आणि विष्णू लोकामध्ये राहतो. जो सार्वजनिक बाग बनवतील तो 10,000 वर्ष ध्रुव लोकी राहतात. जो विष्णू मंदिरासाठी पालखी दान करेल तो मन्वंतरापर्यंत विष्णू लोकात राहील. सजवलेल्या पालखीचे दान फळ चौपट आहे. जो झोपाळू देतो तो 100 मन्वंतपर्यंत विष्णू लोकात राहील. जो रस्ता बांधेल तो 10,000 वर्ष इंद्रलोकी राहील. देवी पित्यर्थ असा अगर ब्राह्मण पित्यर्थ असो दान केल्याचे फळ सारखेच आहे असे यमाने सावित्रीला सांगितले. आणि मग एवढेच पूर्वी जे काही सांगत आहे ते सर्व तुला हे सत्य आहे. मग त्यानंतर सावित्री आणि यमचा संवाद. सावित्री म्हणाली, हे धर्मराज, आता मला सांग की कोणती कर्मे केल्यामुळे मनुष्याला स्वर्गलोक मिळतो. यम बोलू लागला, या भारतात जो ब्राह्मणाला अन्नदान करतो अन्नाच्या कणा एवढी वर्ष शिवलोकात राहतो. अन्नदान हे महादान आहे, जे जरी कोणत्याही जीवाला दिले तरी शिवलोकाची प्राप्ती होते. त्याच्या तोंडीचे दानच नाही. पूर्वी आता हे पुढे सुद्धा या दानासाठी देश काळ पात्रता असा कोणताही नियम नाही. देव आणि ब्राह्मण यांना आसन दिले तर 10,000 पर्यंत विष्णू लोकामध्ये वास करतो. ब्राह्मणाला दुभती गाय देण्यामुळे विष्णू लोकी जाऊन राहतो आणि गायीच्या अंगावरील केसा इतकी वर्ष शुभदिनी दान करण्यामुळे चौपटीने तीर्थक्षेत्रात शतपटीने नारायण क्षेत्रात कोटी फळ मिळते. गोदानामुळे 10,000 वर्ष चंद्रलोकी राहण्याचे सहभाग मिळते. गाभण गाय देण्याचे फळ दुभती गाय देण्या एवढे आहे. ब्राह्मणाला शुभछत्री दान केली तर 10,000
वर्षापर्यंत वरुण लोकामध्ये राहतो. वस्त्रहीन ब्राह्मणाला वस्त्र जोडी दान जर केली 10,000 वर्षापर्यंत वायू लोकात राहतो. वस्त्रासह शाळीग्राम जर दिला तर सूर्य चंद्र असेपर्यंत वैकुंठमध्ये तो वास करतो. तेच फळ ब्राह्मणाला शय्या दान केल्याचेही आहे. ब्राह्मणाला दिवा दान जर केला तर अग्निलोक बसतो. घोडा दान दिला तर 14 इंद्राचे काळ पूर्ण होई तोपर्यंत वरुण लोक मिळतो. पालखी दान केल्यामुळे तेवढाच काळ वरुण लोकात मिळतो. बाग दिली तर मन्वंतरपर्यंत वायू लोकी राहतो. पंखा छत्र चामरचे दान ब्राह्मणाला केले वायू लोकात 10,000 वर्ष राहतो. धान्य रत्नदानामुळे चिरंजीवी होतो, वैकुंठ राहतो आणि जो कोणी हे सर्व काही ऐकतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. निरंतर हरीचे नाप जपण्याचे जेच फळ पौर्णिमेला दिलेचे एवढे फळ मिळते. आणि जो कोणी ब्राह्मणाला तीळ दान करतो तिळाचे तर त्याला तिळाच्या दाण्या एवढी वर्षे शिवमंदिरी राहून त्याला नंतर चांगला जन्म मिळतो. जो कोणी ब्राह्मणाला तीळ थोडीशी पण दान करतो तर त्याला शिवमंदिरमध्ये राहण्याचे एवढे त्याला चिरंजीवी अखंड दीर्घ आयुष्य प्राप्त होते. आणि मग नंतर त्याला गंधर्व लोकामध्ये राहून उर्वशी बरोबर दिवस तीळ दिलेल्याचे दुप्पटीने फळ मिळते. सालुंख सुवासिनी तरुण रूपसंपन्नाची स्त्री ब्राह्मणाला दिली. ती ही प्रतिवता असेल तर तो दाता मनवनपर्यंत चंद्रलोकी जाऊन राहील. तो तिथं अप्सरासह रात्रंदिवस भोग भोगीत राहील. मग 10,000 वर्ष गंधर्व लोकात राहून उर्वशी बरोबर रात्रंदिवस भोग भोग नंतर सुद्धा 1000 जन्म घेऊन प्रत्येक जन्मात देखणी पत्नी प्राप्त करेल. जेवढी फळे ब्राह्मणाला दान दिली तेवढी वर्ष इंद्रलोकी वास करतो. मग पुन्हा उत्तम जन्म मिळून सुपुत्राचा लाभ घेतो. द्रव्य दान घर ब्राह्मणाला दिले तर 100 मन्वंतपर्यंत स्वर्गाची प्राप्ती होते. चांगल्या जन्माला जाऊन द्रव्य संपन्न होईल. लागवडी चालकी पिकाऊ कसदार जमीन जर ब्राह्मणाला दान केली तर 100 मन्वंतरा एवढा काळ वैकुंठात राहून मग राजाचा जन्म मिळून पृथ्वीपती होतो. गोट्यासह गाव जर ब्राह्मणाला दिले तर 1,00,000 मन्वंतपर्यंत वैकुंठ राहून पुन्हा उत्तम जन्म मिळतो. लाखो गावाचा अधिपती होतो. उत्तम पैकी असे धनधान्य संपूर्ण शहरच जर दिले तर 10 लाख एवढा राहून मग भारतात राजा जन्मेल एवढे 10,00,000 नगराचे अधिपती होईल असे सांगितले आहे. आणि मग सुवासिक पाण्याचे दान करणारा 14 इंद्र एवढा काळ कैलाशी राहतो असे सांगितले आहे. मग श्री रामनवमीपर्यंत करणारा 7 मन्वंतपर्यंत आणि विष्णू लोकात जाऊन राहतो. उत्तम जन्माला जातो. राम भक्ती करतो तो जितेंद्रिय. शारदातील नवरात्रीची महापूजा करून मेंढा बकरा वगैरे बलिदान करणारा महोत्सव करणारा सुद्धा 7 मन्वंतपर्यंत काळ शिवलोकात राहून उत्तमपैकी जन्माला जाऊन वैभव संपन्न होतो. शुक्ल पक्षातील अष्टमीपासून 15 दिवस महालक्ष्मीची अर्चा करणारा 14 इंद्र होऊन जाईपर्यंत गोलोकी जाऊन राहतो. नंतर चांगला जन्म मिळतो. कार्तिक पौर्णिमेला रास मांडून 100 गोपी बनून राधाकृष्णाच्या मूर्त्या बनून 16 उपचारांनी भक्तिपूर्वक पूजा केली तर तो गोलोकामध्ये राहतो असे सांगितले. आणि मग हे लक्षात ठेव की या देवी यज्ञा एवढा दुसरा श्रेष्ठ कोणताही यज्ञ नाही. पूर्वी हा देवी यज्ञ ब्रह्मदेवाने विष्णूने त्रिपुरासुराच्या वधासाठी शंकराने केला होता. बालिके त्रैलोक्य यांच्या तोडीचा यज्ञच नाही. पूर्वी हा यज्ञ दक्षपतीने केला होता. त्याच वेळी शंकरासमोर त्याचा कल तेव्हा नंदी ब्राह्मणाने परस्पर शाप दिले. त्यासाठी शंकराने यज्ञाचा समूळ विध्वंस केला होता. नंतर तसेच यज्ञ धर्म कश्यप कर्दभ यांनी स्वयंभू मनू त्यांचा पुत्र प्रियवत शिव सनतकुमार कपिल हा ध्रुव यांनी तसा यज्ञ केला. राजसूय यज्ञाचा हजारो पटीने जास्त फळ यांचे वेदांचे मत आहे. हा यज्ञ करणारा शेकडो वर्ष जगून अंती जीवन मुक्त होतो. त्यांचे ज्ञान विष्णूच्या बरोबरीचे असते. आता या देवी यज्ञाचे श्रेष्ठत्व सांगवायचे आहे तर देवांमध्ये विष्णू, वैष्णवात नारद, शास्त्रामध्ये वेद, तीर्थात गंगा, पवित्रात शिव आणि मग व्रतात एकादशी, फुलांमध्ये तुळस, ताऱ्यात चंद्र आणि मग श्रीमंतात लक्ष्मी, विद्वानात सरस्वती, पतिव्रतात दुर्गा, सौभाग्यवती स्त्रियात राधिका. तसेच प्रकारच्या यज्ञात हे देवी यज्ञ 100 अश्वयज्ञ केल्याने इतरत्व मिळते. तसे 1000 केल्याने पृथ्वीराजाप्रमाणे विष्णुप्रद मिळते. आणि जे कोणी जेवढे शब्द ऐकले त्यांना 100 अश्वमेघ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे नारदाने असे यमाने सावित्रीला सांगितलेले आहे. आणि एका शक्तीच्या आराधनामुळे आराधनामुळे सर्व काही फलची प्राप्ती होते. देवीच्या चरणसेवेचे महात्म्याचे वेद पुराणे इत्यादी सांगतात. तिचे वर्णन जप ध्यान गुणगान असे सांगितलेले आहे. आणि पराकृती मूलरूपिणी जी माया तिचीच भक्ती करतात. आपला पती घे व परत जा असे त्याने सांगितले. चरणामृत प्राशून तीर्थप्रसाद सेवन करून कामना पुरवणारे परब्रह्मणी रूपिणी पराकृती मूलरूपिणी जी माया तिचीच भक्ती करतात. आता आपला पती घे आणि परत जा. मी तुला सर्व कर्म विपाक कथन करून दिलेले आहे. तर असे यमाचे आणि सावित्रीचे हे संवाद मी तुम्हाला
सांगितलेले आहे. मग नारायण मुनी पुढे म्हणाले, यमांकडून शक्तीचे महात्म्य ऐकून सावित्रीचे नेत्र आनंदाश्रूने भरून आले व ती म्हणाली, जो कोणी हे आख्यान ऐकेल त्याच्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढेल, सौभाग्यामध्ये वाढ होईल असे सांगितले. यमाचा आणि सावित्रीचा संवाद, हे आख्यान, हे चरित्र खूप पवित्रमयी आहे. त्यांच्या नवऱ्याचे दीर्घ आयुष्यच होईल असे सांगितले आहे. आणि मग धर्मराज, शक्ती, जुगृत हे सर्वाचे मूळ रहस्य योग होय. मला आता कळले की सांगणारा व ऐकणारा जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटको आणि सांगणारा बी आणि ऐकणाऱ्याचे सुद्धा हे आयुष्य वाढवेल. एवढे हे आख्यान, एवढेच पवित्र आख्यान जो कोणी ऐकेल त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होतील आणि त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य वाढेल, पतीचे दीर्घ आयुष्य होईल. तामसी व दानव यांना त्यामुळे परमपद प्राप्त होते आणि मग कारण तेच मंगलदायक. अमरत्व हे असं आहे. हे अमरत्व आख्यान मुक्तिदायक आहे. अगर सिद्धी काय स्त्री शक्तीच्या उपासकाच्या 16च्या अशा बरोबरी करू शकत नाही. ही शक्तीची आराधना कशा प्रकारे करावी ते पण मला सांग असे सांगितले. असे बोलून नम्रतेने हात जोडून सावित्रीने यमाची स्तुती केली व ती अशी केली. नारदा, अशी स्तुती गाऊन सावित्रीने यमधर्माला नमस्कार केला. तेव्हा यमाने तिला शक्तिमंत्र प्रदान केला व दुष्कर्माची फळे सांगण्यास आरंभ केला. हे 8 श्लोकांचे यमस्तोत्र जो कोणी पाठे उठून पठन करेल त्याला यमापासून भय राहणार नाही. तो सर्व पापांपासून मुक्त होईल. एखाद्या मोठ्या पापी असूल तो सुद्धा मुक्त होईल आणि त्याला दीर्घ आयुष्य मिळेल. हे स्तोत्र नियमित नेमाने पढेल या यम त्याला अंतर्बाह्य शुद्ध होईल. असे हे यमाचे स्तोत्र आख्यान मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की